तर आजच्या जेवणामध्ये होती मस्तपैकी काल दाखवलेली गरमागरम काजूची भाजी आणि सोबत होती तांदळाची तर भाकरी. आता नाश्ता वगैरे करून झाला, आता जातोय रेल्वे स्टेशनला, कारण आपल्याला भेटायला येतात यूट्यूबर, एक फेमस यूट्यूबर आहेत, त्यांची आज भेट होणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी, अजिबात स्किप करू नका. सर्व कामं वगैरे आटपली त्याच्यानंतर दुपारी डायरेक्ट रेल्वे स्टेशनला पोहोचलो, कारण आपले 2 मित्र भेटायला आले होते. खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो होतो, साधारण 1 वर्षाच्या गॅपनंतर एकत्र बसलो होतो आणि दुपारची वेळ झाली होती. डायरेक्ट प्लॅन ठरवला दुपारचं काहीतरी मस्तपैकी जेवण करूया. त्याच्यासाठी आपण गायलवाडीतल्या एका जवळच हॉटेल होतं, तिथे जाऊन डायरेक्ट जेवणाचाच प्लॅन केला. जेवायला तर बसलो होतो आणि जेवणामध्ये मागवलेली होती भावाने मस्तपैकी चिकन क्रिस्पी आणि दुसरा स्टार्टर मागवलेला होता आम्ही चिकन टिक्का. आणि आपल्या भावाचं लग्न ठरलं आणि त्याच्या हा केळवणाचा सुद्धा प्रोग्राम होता. आणि चिकन क्रिस्पीची टेस्ट ना अतिशय सुंदर होती, मला तर खूप आवडली पर्सनली. त्याच्यानंतर आपण चिकन टिक्कासुद्धा ट्राय केला, त्याची टेस्ट पण मस्तच होती. फायनली लग्न ठरलं की केळवणाचा कार्यक्रम हा असतो, त्याच्यामुळे भावाला जाडजूड करण्यासाठी मस्तपैकी चिकन लपेटाचा त्याच्यावरती मारा केला. फायनली आता दुपारचं मस्तपैकी जेवण झालं आहे. जेवण म्हणजे काय, आज रितेशचं लग्न ठरलं आहे, मुंबईला लग्न आहे, तर त्याचं केळवण होतं, त्याच्यासाठी तिथं आलो होतो. आणि तुम्हाला मी मगाशी बोललो होतो की यूट्यूबर्सला भेटायला जातो, तर हेच आहे आपले यूट्यूबर्स प्रथमेश सुकाळे. नमस्कार. हां, चॅनलला जावा, आपल्या यूट्यूबवरती जावा, सर्च करा प्रथमेश सुकाळे आणि सबस्क्राईब करा. नवीन चॅनल ओपन केलं आहे, पटापट त्याची फॅमिलीसुद्धा वाढवा. लग्नाला सहकुटुंब सहपरिवार. इथून डायरेक्ट आलो आपल्या गोडाऊनला, कारण आपलं पार्सल येणार होतं. पार्सल वगैरे कलेक्ट झालं आणि आपली तेवढ्यात पाण्याची गाडीसुद्धा आली होती. आणि दुपारची वेळ होती, उन्हाचा रखरखाट तर होता, त्याच्यामुळे थोडंसं दमायला सुद्धा झालं होतं. तर म्हणजे आत्ता आलो आहे चिपळूणमध्ये छबिनासाठी, कारण इथे पालखी सोहळा जोरात साजरा केला जातो. आणि समोर लाईटिंग केली आणि पूर्ण सोहळा जो आहे तो पूर्णपणे आपल्या कुंभारली घाटात जो मेन हायवे आहे त्याच्यावरती केला जातो. पाठीमागे दाखवतो आम्हाला तिकडे त्या साईडला.